नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत उपवास स्पेशल रताळ्याचे 2 पदार्थ. एक उकडलेला रताळं घेतलेला आहे, 2 बटाटे, 1 चमचा जिरे, 5-6 हिरव्या मिरच्या, अद्रक, साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे आणि काही रताळ्याचे काप आहेत. चला तर मग करूयात सुरुवात. प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक हे दोन्हीही मिक्सरवरती वाटून घेऊ. त्याचबरोबर जिरे पण टाकून घेऊयात आणि हे सगळं वाटण करून घेऊयात. चला तर मग आता आपण घेऊयात वाटून. छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता उकडलेलं जे आपण रताळं आहेत त्याचे साल काढून घेऊयात आणि त्याचबरोबर बटाट्याचे पण साल काढून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने छान प्रकारे त्याचं साल निघून येतं. सालासकटच उकडायचं. साल काढून उकडलं तरी चालतं, पण सालासकट उकडा. मोठं रताळं होतं म्हणून मी ते अर्धं घेतलं आहे. छोटं तुमचे रताळे असतील तर 2 ते 3 नक्कीच घ्याल. अशा पद्धतीने इझिली त्याचं साल निघून येतं रताळ्याचं. हे पहा किती मस्त निघालं आहे साल. आता 2 बटाटे घेतलेत, त्याचंही साल काढून घेतलं आहे. आता ह्या सगळ्याला आपण मस्त स्मॅश करून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने मस्तपैकी त्याला मिक्स करायचं. दोन्ही बटाटे 2 बटाटे छोटेवाले घेतलेत. मोठा घेतला असेल तर तो एकच घ्याल, 2 छोटे घेतलेत. असं दोन्हीही एकत्र करून मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूयात हिरवी मिरचीचं जे वाटण केलं होतं ते 2 चमचे वाटण घेऊयात. वाटण जास्त झाल्यास ते ठेवून द्या, पुढे त्याचं काय करायचं ते सांगते. 2 चमचे हिरवी मिरची, जिरे आणि अद्रक वाटून घेतलेलं आहे ते घातलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे साबुदाण्याचं जे पीठ करून घेतलं होतं ते घातलेलं आहे. साबुदाणा थोडासा गरम करून घ्यायचा, मिक्सरवरतीच वाटून घ्यायचा आणि चाळणीने बारीक चाळणीने चाळून घ्यायचं. जे पीठ उरतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता चवीपुरतं मीठ घालूयात. मी इथं 1 ते 1.25 चमचा घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्याल मीठ. हे पहा, असं सगळं मीठ आणि सगळं साहित्य घालून घेतलं. आता याला छान पद्धतीने एकजीव करून घेऊयात. साबुदाणा कच्चा आहे, हा आपण काही भिजवून घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळे याला थोडंसं 1-2 मिनटं रेस्ट करायला पण आपण नंतर ठेवणार आहोत. आता या पद्धतीने आपण छान मिक्स करून घेऊयात. मस्त एकदम बारीक चमच्याने म्हणा किंवा हाताने मिक्स केलं तरीही चालतं. हे पहा, अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे. आता याला 5 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊया, जेणेकरून तो साबुदाणा आणि बाकीचं सगळं पीठ सगळं सारण एकत्र होऊन जाईल. 2 तवे ठेवलेले आहेत, त्याच्यामागचं कारण सांगते. एका तव्यामध्ये तूप घातलेलं आहे. 2 चमचे किंवा 1.25 चमचा तुम्हाला जसं वाटतं तसं तूप घाला. मी इथं 1 मोठा चमचा तूप घातलं आहे. तवा छान तापलेला आहे. त्याच्यामध्ये हे रताळ्याचे जे काप केलेत ते घालून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. आणि हे रताळ्याचे काप आता मस्तपैकी छान तुपावरती परतून घेऊयात आणि वाफ काढून घेऊयात. याला परतायला थोडासा शिजायला वेळ लागतो, कारण रताळं जे असतं ना थोडं हार्ड असतं, त्याच्यामुळे त्याला शिजायला जरा वेळ लागतो. आता हे मस्तपैकी आपण असं हलवून घेऊ आणि 5 ते 7 मिनटं त्याला छान वाफ काढून घेऊ. शिजायला नक्कीच वेळ लागतो. गोड रताळे करतो आहे आपण, त्याच्यामुळे तूप घातलेलं आहे. महाशिवरात्री स्पेशल करतो आहे, त्याच्यामुळे तिखटाबरोबर गोड तर हवंच. काही जणांना साबुदाण्याचा त्रास असतो, तर त्यांच्यासाठी म्हणून आपण कमी साबुदाण्यामध्ये किंवा याच्याऐवजी भगरीचं पीठ जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही नक्कीच खाल, ते पण घालू शकता याच्यामध्ये. साबुदाण्याऐवजी भगरीचं पीठ घालू शकता. आता हे पहा, एक वाफ काढली आहे. रंग बघा, पूर्ण पांढरा होता तो आता पिवळसर होत आलेला आहे. अशाच पद्धतीने छान आपण आता, अजून ते कच्चं आहे, अजून पूर्ण भाजल्या गेले नाही, शिजल्या गेलेले नाही. अजून याला 5 ते 7 मिनटं लागतील. आपण छान शिजवून घेऊयात याला. झाकण ठेवलं, झाकण ठेवून छान वाफ काढून घेऊयात. तोपर्यंत आता आपण इकडं आपले कटलेट बनवून घेऊयात. जसे बटाट्याचे बनवतो ना सेम तसेच रताळ्याचे. बटाटा नाही घातला तरीही चालतो, पण थोडंसं कुठेतरी असं वाटतं की बाइंडिंग यायला. कधी कधी रताळं काय होतं, रताळ्याचा खीस हा रेषेदार असतो ना, त्याच्यामुळे तो एकजीव होण्यासाठी म्हणून आपण त्याच्यात छोटे छोटे 2 बटाटे घातले. तर असं मस्त त्याला तुम्हाला जो पाहिजे तो शेप देऊन घ्या आणि त्याचे कटलेट बनवून घेऊयात. बटाट्यासारखेच लागतात, करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. हे पहा, मी असे गोल केलेत. थोडेसे पातळ पातळ करायचे. याच्याऐवजी तुम्ही त्याला गोल मोठं जरी केलं ना थालपिठासारखं तरीसुद्धा छान लागतं. मी हे पॅटीस म्हणून करते, त्याच्यामुळे मी छोटे छोटे केले.
हे पायाला थोडंसं शेंगादाण्याचं तेल लावून घेतलं आहे तव्याला. आता त्याच्यावरती आपण हे कटलेट ठेवून घेऊयात. हे पहा, हे एक कटलेट ठेवलं. असं थोडंसं प्रेस करायचं आपल्या हाताने, म्हणजे जेणेकरून काय होईल की खालचे जे तेल आहे त्याच्यावरती ते छान दबल्या जाईल आणि वाफ येण्यासाठी सुद्धा आणि आजूबाजूने शिजण्यासाठी त्याची मदत होती. म्हणून थोडंसं दाबून दाबूनच आपण याला फ्राय करून, शॅलो फ्राय जे आपण म्हणतो तसं करून घेऊयात. आता याच्यावर झाकण ठेवूयात. झाकण ठेवून छान एक 5 मिनटं त्याला शेक देऊन घेऊयात. इकडे आपण जे रताळे ठेवलेले आहेत तेही बघूयात कसे झालेत ते. मस्त झालेत बघा, छान रंग पण बदलला आहे. आणि अजून एक 5 मिनटं परत लागतील त्याला. रताळे शिजायला मिनिमम 10 ते 15 मिनटं तर कसेही लागतात. त्याच्यामुळे असं मधून अधून आपण ना चमच्याने किंवा हाताने दाबून बघा की शिजलं आहे का काय येते. आता रंग तर बऱ्यापैकी बदललेला आहे, वाफही छान येते त्याला. अजून एक 5 मिनटांनी बघूया. हे पाहता आपले हे कटलेट जे आहेत ते पण जवळपास तयार झाली आहे एक बाजू. याला दोन्हीकडनं शेकायचं आहे. हे पहा तुम्हाला दाखवते. हे पहा मस्तपैकी रंग आला आहे त्याला लालसर. असं सगळ्या बाजूनी साबुदाणा घातल्याने काय होतं, क्रिस्पीपणा येतो. पण तुम्हाला जर साबुदाणा घालायचा नसेल तर भगरीचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, कुठलंही पीठ तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते पीठ घालून, थोडंसंच पीठ घालायचं, जास्त लागत नाही. एक अर्धी वाटी 1 वाटी बस होतं याच्यासाठी पीठ. आता आपण ते घालून घेऊन शेकून घेऊयात. इकडं आता आपण जे आहे त्या रताळ्याच्या याच्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे आणि त्याला हलवून घेतलं आहे. एकीकडे आपण चटणीची पण तयारी केली. चटणीसाठी मी शेंगादाणे, खोबरं आणि हिरवी मिरचीचं वाटण घेतलं आहे. हे पाहता आपले कटलेट किती छान झालेत. दोन्ही बाजूनी मस्त शेकल्या गेलेले आहेत. पहिली बाजू तुम्हाला दाखवली होती, आता ही दुसरी बाजू. हे पहा मस्त सगळीकडनं त्याचे काठसुद्धा मस्त वाफ आलेली आहे आणि आतला साबुदाणा जो कच्चा होता तो पण शिजून गेलेला आहे. आता आपण बघूयात आपली रताळ्याचं कुठपर्यंत आले आहेत फोडी. हे पहा मी 1 वाटी गूळ घातला होता त्याच्यामध्ये. आता तो गूळ जो घातलेला आहे हे पहा मस्त रसरशीत आणि छान झालेले आहे. जवळपास होतच आलेलं आहे. अजून 1-2 मिनटं फक्त लागतील त्याला. त्या गुळाचाही मस्त पाक झाला आहे. हे पहा छान पद्धतीने मस्त तुपावरती छान भाजल्या गेलेला आहे आणि शिजल्या पण गेलेला आहे. वास पण इतका सुंदर येत आहे त्याच्यामधून. तुम्ही नक्कीच करून बघाल. हे पहा किती मस्त झाले, रसरशीत झाले आहेत एकदम. गूळ 1 वाटी घातलेला आहे तेवढ्यासाठी. हे पहा ही चटणी आपण जे खोबरं, शेंगादाणे, हिरवी मिरचीचं वाटण घातलं होतं, आलं, हिरवी मिरची आणि जिरे, ते घालून दही घालून चटणी करून घेतली आहे. त्याच्यावरती आता घालण्यासाठी आपण हे तेल फोडणी करून घेऊयात. 1-2 चमचे तेल घेतलं आहे. छोटा चमचा आहे, जास्त चटणी नाही आहे म्हणून मी 1-1.5 चमचाच तेल घातलं आहे, छोटा 1.5 चमचा. आता याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात, म्हणजे आपली फोडणी तयार होईल. 1 चमचा जिरे बस होतात. हे पहा मस्तपैकी तेल तापलेलं असल्यामुळे जिरे पण तडतडायला लागलीच गॅसही बंद करून घ्यायचा, नाहीतर मग ते जिरे ते करपून जातात. आता आपण या चटणीवरती मस्त गरम गरम फोडणी घालून घेऊयात आणि सर्व करूयात आपले कटलेट. त्याच्यानंतर रताळ्याच्या गोड फोडी आणि चटणी. देवाला, महादेवाला मस्तपैकी नैवेद्य तयार आहे. हे पहा अशा पद्धतीने मी सजवलेलं आहे. हे आपण केलेले कटलेट, चटणी आणि गोड रताळ्याच्या फोडी. नक्कीच करून बघाल. कसं वाटलं तेही कमेंटमध्ये सांगाल. रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर कराल आणि शेअर तर करालच कराल. पुढच्या रेसिपीसाठी परत भेटूयात.